पुण्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे। या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून आता थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे। पीडितेच्या न्यायासाठी आणि गुन्हेगाराला कठोरात कठोर शासन करण्यासाठी राज्य सरकारने आता मोठी पावले उचलली आहेत। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमांद्वारे या घटनेचा तीव्र निषेध केला आहे। ते म्हणाले की पुण्यात घडलेली ही घटना खरोखरच माणुसकीला काळीमा फासणारी आहे। अशा प्रवृत्तींना समाजात स्थान नाही। राज्य सरकार या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे। पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी हे प्रकरण आता फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याची प्रक्रिया आम्ही तातडीने सुरू केली आहे। राज्य सरकारने केवळ आश्वासन दिले नसून पोलीस प्रशासनाला कडक असे निर्देश दिले आहेत। गुन्हेगाराला कोणत्याही परिस्थितीमध्ये सूट मिळणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे। हा खटला रेंगाळू नये म्हणून पुराव्यांच्या आधारे तात्काळ निकाल लागावा यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याची शक्यता वाढली आहे। पोलिसांनी या प्रकरणातील तांत्रिक आणि प्रत्यक्षदर्शी पुरावे गोळा करण्यास वेग दिला आहे, जेणेकरून न्यायालयातून आरोपीला पळवाट काढता येणार नाही। गृह मंत्रालय स्वतः या प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवून आहे। पुण्यातील या घटनेनंतर सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आला। विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली असली तरी मुख्यमंत्र्यांच्या फास्ट ट्रॅकच्या या घोषणेमुळे आता गुन्हेगाराला लवकरच फासावर लटकवले जाईल अशी आशा जनतेतून व्यक्त होत आहे। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या नराधमाला दया दाखवू नका अशी मागणी सोशल मीडियावरून सध्या जोर धरत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की राज्य शासन पीडित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। हा खटला केवळ एक कायदेशीर प्रक्रिया नसून अशा गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी सेट केलेला एक पायंडा असेल। या प्रकरणातील प्रत्येक अपडेट सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज सोलापूर। काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा बोललो। मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे। त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेतो आहोत। रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे। लोकशाहीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की अशा नराधमाला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, पण ती लोकशाहीत करता येत नाही। लोकशाही कायद्याने चालते, पण कोणाला कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये या दृष्टीनं कुठलाही लूपहोल न ठेवता या नराधमाला यमसदनी कसं पाठवायचं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल अशा प्रकारचा संपूर्ण प्रयत्न हा राज्य शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी केला जाईल। न्यायालयातनं हे प्रकरण वेगानं मार्गी लावलं जाईल। तशा संदर्भातलं एक लेखी पत्र देखील आम्ही पीडितेच्या कुटुंबाला दिलेलं आहे। घटना गंभीर आहे, रोष देखील साहजिक आहे। नागरिकांचा रोष असणं काही हे चुकीचं नाहीये। मला असं वाटतं एवढंच आहे की त्या ठिकाणी काही लोक हे त्याही परिस्थितीचा फायदा घेऊन काही वेगळ्या पद्धतीचं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते, पण मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो की त्यांनी ती परिस्थिती समजून घेतली आणि CPंशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय केला की आम्ही हे कॉल ऑफ करू। दुर्दैवाने काही लोक त्यांनाही जाऊ देत नव्हते, त्यांनाही अडवायचा प्रयत्न करत होते। ते लोकही कोणात हे लक्षात आलेलं आहे, पण ठीक आहे, आता त्याच्याबद्दल फार काही आपल्याला करायचं नाही आहे। मात्र मुलीच्या वडिलांनी जो काही त्या ठिकाणी ती भूमिका घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ताकदीने या प्रकरणातील जो आरोपी आहे त्याच्यावर 2019 मध्ये देखील एक गुन्हा दाखल झाला, म्हणजे पुराव्याअभावी त्याची म्हणूनच आता त्याचे जुने गुन्हे देखील
काय आहेत हे शोधून काढले जातील. कोणी लॅप्सेस ठेवले होते का ते देखील बघितलं जाईल.